भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची बेड घेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यासाठी प्रचार सभा। भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बेडग येथे प्रचार सभा घेतली। विरोधकांवर टीका न करता फक्त विकास कामांवर बोलून त्यांनी आजची सभा गाजवली। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबीतून दिवस काढले असल्याने त्यांना गरिबीची जाण असल्याचे सांगत अपप्रचार करायला वेळ लागत नसल्याचे विरोधकांना सुनावले। तर 1500 रुपये प्रति महिना लाडकी बहीण योजना राज्यभर गाजत असल्याने कितीही करोडपती भाऊ असला तरी बहिणीला 1500 पेक्षा जास्त देत नाही, तर मुख्यमंत्र्यांनी सका भाऊ देतो त्यापेक्षा तिप्पट बहिणींना ओवाळणी दिली असल्याचे सांगितले। विरोधकांकडे लोकसभेला अजेंडा नव्हता, फेक नेरेटिव्ह पसरवले, पण आता तो फेक नेरेटिव्ह विधानसभेत चालणार नाही असे सांगितले। तर मतदारांना कोणत्याही फेक नेरेटिव्हला बळी न पडण्याचे आवाहन केले। तर याआधी बेडग येथील हेलिपॅडवर त्यांच्या बॅगांची तपासणी सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आली। तर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले। तर आज त्यांच्या सभेला मोठी गर्दी असल्याचे दिसून आले। अनेक ग्रामीण आणि शहरी भागातून त्यांना ऐकण्यासाठी मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने हजर होते। मी महाराष्ट्राची स्टार प्रचारक आहे। गेले 15 वर्ष मी राजकारणात काम करत आहे। 25 दिवस झाले पण मी फिरती आहे। 25 सभा मतदारसंघात वेगवेगळ्या माझ्या झाल्या। मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही, कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे। मी बोलले का कुठे काही? आता त्यांनी प्रत्येकाने काय केलं त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही आणि माझा मुद्दा विकासाचा आहे, त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उगीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे। बीडच्या परळीमध्ये पहिल्यांदाच कमळ नाही आहे, काय वाटतं आपल्याला? बीडच्या परळीमध्ये पहिल्यांदाच कमळ नाही आहे, त्याचं नक्कीच कार्यकर्त्यांना शल्य वाटत होतं, पण आता आम्ही पूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत घातलेली आहे। जनसंघापासून मुंडे साहेबांनी तो मतदारसंघ सांभाळलेला आहे आणि त्या ठिकाणी जे कमळ फुलवलं होतं ते खूप अडचणीत फुलवलं होतं। त्यामुळे मी नक्कीच मला वाटतं की तिथल्या लोकांना थोडंसं वाटणार, त्याची म्हणजे वाईट वाटणार, मला वाटणार, पण आम्ही असं ठरवलं की डोळे बंद करायचे, कमळ इमॅजिन करायचं घड्याळ दाबायचं। पण अडचणीत येणार नाही असं वाटतं आपल्याला? कोण त्या ठिकाणी परळीमध्ये? नाही, आम्ही कमळ नसल्यामुळे नाही कमळाचे मतं कधीच कुठे जात नसतात। मी विजय पूर्ण धनंजय मुंडेंच्या पाठीशी खेचून आम्ही आणून, त्यांची स्वतःचीही ताकद आहे आणि आमची ताकद अशी डबल ताकद। माझी बॅग तपासली त्यांनी आणि मी म्हटलं की ह्याच्यात काही टाका।